कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद राहणार आहे। कोल्हापूर शहरातील ए, बी आणि ई वॉर्डचा पाणी पुरवठा आज आणि उद्या असा 2 दिवस बंद राहणार आहे। काळंबावाडी योजना देखभाल दुरुस्ती व अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनच्या कामामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहराला सध्या काळंबावाडी थेट पाईपलाईन आणि बालिंगा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो। दर सोमवारी देखभाल दुरुस्ती कामासाठी वीज पुरवठा हा बंद असतो। कोल्हापूरचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस हा बंद राहणार आहे आणि जपून वापरण्याचं कोल्हापूर पालिकेनं आता आवाहन केलेलं आहे। पुढचे 2 दिवस कोल्हापूरमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। काळंबावाडी योजनेच्या दुरुस्तीसाठी देखभाल दुरुस्तीसाठी या ठिकाणी आता 2 दिवस पाणी बंद करण्यात आलेलं आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना करण्यात येत आहे। ए, बी आणि ई वॉर्डचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। काळंबावाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता त्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। या दरम्यानच्या काळामध्ये आता पाणी जपून वापरण्याचं कोल्हापूर महापालिकेनं आवाहन केलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, कोल्हापूरमध्ये आता 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे, काय सविस्तर सांगशील? करम आज सोमवार आणि मंगळवारी असे 2 दिवस हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। काळंबावाडी योजना देखभाल दुरुस्ती आणि अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील जी क्रॉस कनेक्शन आहे त्याचं काम जे आहे ते होणार आहे आणि म्हणूनच हे पाणी पुरवठा जो आहे तो 2 दिवस बंद राहणार आहे। शहराला सध्या काळंबावाडी थेट पाईपलाईन आणि बालिंगा योजनेतून पाणी पुरवठा आता केला जातोय। मात्र याची देखभाल दुरुस्ती जी आहे ती प्रत्येक महिन्याला केली जाते आणि तीच काम जे आहे ते आता सुरू आहे आणि म्हणूनच कोल्हापूर शहरातल्या ए, बी आणि ई वॉर्डचा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जे आहे ते जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेने केलेलं आहे। करण नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।